नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा सुरू झालेला आहे। आज शिवसेनेकडून देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। आपल्यासोबत खासदार नरेश बस्के आहेत, त्यासोबत विजय नाहटा देखील आपल्यासोबत आपण दोघांशी बोलणार आहोत। काय म्हणा, जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे थोडक्यात आणि काय नक्की नवी मुंबई शहर हे सर्वसामान्यांना ही महानगरपालिका आपली वाटावी, स्वतःची वाटावी, लोकाभिमुख महानगरपालिका असावी, केवळ एका घराण्याची, एका कंपुशाहीची आणि माझ्यासोबत असलेल्या जी काय आमची पोरं बाळं आहेत त्यांची महापालिका नसावी। या दृष्टीने महानगरपालिका बनवणं हे आमच्या दृष्टीने काम आहे। 24 तास पाणी देणं, फक्त मुख्य रस्ते न सोडता जे मूळ नवी मुंबईकर आहेत, MIDC भागामध्ये ज्या काही झोपडपट्ट्या आहेत, अनेक झोपडपट्ट्या आहेत या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, त्यांना चांगल्या सोयी सुविधा पुरवाव्या। त्या ठिकाणी जे पाम बीच रोड आहे अशा ठिकाणी जे काय बांगलादेशी वासीय स्वतःच्या मतदानाकरता जे आणलेले आहेत, त्यांच्या ज्या काही झोपड्या वाढवलेल्या आहेत, यातून नवी मुंबई शहराला मुक्त करावं अशी महानगरपालिका या ठिकाणी बनावी। चांगलं एकच्या धर्तीवर एखादं हॉस्पिटल असावं, नवी मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं चांगलं हॉस्पिटल असावं, चांगल्या शाळा, चांगल्या सुविधा या ठिकाणी पुरवाव्या, अशा पद्धतीची नवी मुंबई महानगरपालिका करण्याचं आमचं स्वप्न आहे। आणि जे सरकार यापूर्वी सरंजामशाहीप्रमाणे जे काम करत होतं त्यांना उलथावून टाकावं आणि लोकांची सत्ता आणावी, याकरता नवी मुंबई नवं सरकार। तुम्ही म्हणाल की हे आमचं भाजपबरोबर लढाईच नाही, लढाई कोणाची? आमची लढाई ही भाजपबरोबर नाही आहे। आम्ही मूळ भाजपवासीय विरुद्ध NJP नाईक जनता पार्टी अशी ही आमची लढाई आहे। भाजपबरोबर आमची लढाई नाही आहे। अहो, भाजप आहे कुठे? इथे व्यक्तिगत पार्टी आहे। भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध उमेदवार उभा केला जातो, भाजपाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करण्याकरता रात्रंदिवस मेहनत केली जाते आणि नंतर तो उमेदवार जिंकल्यानंतर पुन्हा तीच मंडळी एकदम प्रतिष्ठेमध्ये वाजत गाजत पुन्हा भाजपात घेतली जातात। इथं भाजप नाही। इथं तुम्ही कधी पाहिलं का की नरेंद्रजी मोदी साहेब, अमितभाई शाह, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते, केंद्र सरकारचं धोरण, देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरुद्ध इतर लोक जे आरोप करतात, चुकीच्या पद्धतीने बोलले जातात, त्यांच्या विरुद्ध कधी चकार शब्द तरी या ठिकाणचे स्वतःला जे NJPचे नेते समजतात त्यांनी कधी त्याला उत्तर दिलंय का? या उलट जे लोक नरेंद्रजी मोदी साहेब, देवेंद्रजी, अमितभाई शाह यांच्या विरुद्ध बोलतात त्यांना मिठ्या मारल्या जातात BKCच्या हॉटेल्समध्ये। त्यांच्याबरोबर राहून कशा पद्धतीने मलिदा कसा खाता येईल याकडे लक्ष दिलं जातं। त्यामुळे या ठिकाणी भाजप नाही आहे, ते NJP आहे। एक सगळ्यात मोठा आरोप करण्यात आलेला तो म्हणजे हे गुंडाळ्यांच्या घशा आपण टाकलेल्या चिंचपूर नगरपालिकेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात लोक गेलेले आहेत। आम्ही मात्र हा सगळ्या ह्या शहराचा विकास केला असं एका ठिकाणी म्हणतात विकास केला, चला विकास माझ्यासोबत चला पाहायला, चला MIDC मधली झोपडपट्टी बघा, ग्रामीण भागात बघा, चला स्मशानभूमी। अहो, तुमची सत्ता कसली सत्ता? 25 वर्ष या ठिकाणी कसले कायदे आणि कसले कानून? तुम्ही म्हणता की बिबटे आला की बोकड सोडा। अहो, अभ्यास करा, कायद्यामध्ये काही बदल करा। मी पाहतोय या ग्रामीण भागांमध्ये मूळ तो नवी मुंबईकर काय रस्ते आहेत का? काय वाईट अवस्था आहे, ड्रेनेजची अवस्था, हँगिंग MSCBच्या वायर्स आहेत। काय विकास केलाय तुम्ही? मुख्य रस्ते फक्त दाखवतोय, सिडकोने डेव्हलप केलेले। त्या स्मशानभूमी आहेत ग्रामीण भागामध्ये, ज्या ठिकाणी प्रेत जाळलं जातं, आपण म्हणतो शेवटच्या क्षणी तरी त्या आत्म्याला शांती मिळावी, त्याला कष्ट होऊ नये। अहो, भर पावसात ते भिजत असतो, त्याच्यावरती छप्पर नाही। तुम्ही CRZचं कारण सांगता, स्मशानभूमीत जाण्याकरता रस्ता नाही आहे। काय कसली सत्ता? आग लावायची तुमच्या त्या सत्तेला? तेवढं पण तुम्ही करू शकला नाहीत। केवळ प्रवचन द्यायचं आणि
नंदी बैलाप्रमाणे मान हलवणारे गुबू गुबू, पाऊस येणार का तो नंदीबैल मान हलवतो, अशा पद्धतीचे नगरसेवक करणं हेच यांचं केवळ हीच यांची सत्ता आहे आणि त्यातून नवी मुंबईकर जनतेला आम्हाला बाहेर काढायचं. भूखंड रिझर्व मिशनचे भूखंडच हे बघा चुकीचा आरोप आहे. आपण पाहताय कुठलं व्हाईट हाऊस, ब्लॅक हाऊस, आणखी काय काय ते बावकळेश्वर मंदिरची जागा अडवली भुतवली, अख्खा इतिहास निघेलो, अख्खा इतिहास नगेल. आपल्या बंगल्याकरता कशा पद्धतीने ब्रिज बनवलेत, काय बनवलेत, आणि कोणी टीका करावी एकनाथ शिंदे साहेबांवर. अरे आता बोलू नये, यांच्या वयाचा आम्ही मान राखतो, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला बोलताना मला, कारण माझा एक संस्कृती आहे, एक काहीतरी शिकवण आहे आणि आमच्या पक्षाचे आदेश आहेत. जरी ते चुकीच्या पद्धतीने वागत असतील तरीसुद्धा तुम्ही त्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ नका. त्यांना उत्तर ही नवी मुंबईकर जनता येत्या 15 तारखेला आणि 16 तारखेच्या रिझल्टमधून देणार आहे. नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते देखील आहेत. काय म्हणाल तुम्ही ह्या निवडणुकीबद्दल? तर थेट तुमच्या आरोप म्हणजे तुम्ही हरामाचाच पैसा आणून सगळ्या या निवडणुकीमध्ये वापरला. मला असं वाटतं हरामाचा पैसा, त्यांनी जे वाक्य वापरलं ते त्यांचे जे नगरसेवक आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष हरामाचा पैसा एकत्रित केला तो वाटताय. एक दुसरं, हरामाचा पैसा यांच्याकडे आहे याच्याबद्दल या शहरामधल्या एकाही नागरिकांच्या मनामध्ये शंका नाही. पहा, कुठलाही व्यवसाय नसताना 84 फ्लॅट असणं, 34 दुकानं असणं, 10-12 इंडस्ट्रियल प्लॉट असणं हा हरामचा पैसा आहे. किंवा अगदीच वाईट भाषेत सांगायचं म्हणजे यांच्या चिरंजीवानी शिक्षण मंडळाच्या कपड्यामध्ये पैसे खाणं, बुटामध्ये पैसे खाणं, सॉक्समध्ये पैसे खाणं, दुधामध्ये पैसे खाणं याला हरामाचा पैसा म्हणतात. किंवा जसं मिस्टर 5% ही एक फ्रेज होती यांच्यासाठी, सख्खा भाऊ असला तरी 5% पैसे घेऊन ते टेंडर मंजूर करणं त्याला हरामाचा पैसा म्हणतात. आणि असा हरामाचा पैसा या निवडणुकीमध्ये वाटण्याचा यांचा प्रयत्न आहे. तुम्ही म्हटलं भाजपविरुद्ध शिवसेनेची लढाई चालू, ही भाजपविरुद्ध शिवसेनेची लढाई नाही. मी तुम्हाला एक पत्र दिलं 26 नोव्हेंबर 2012चं, ज्याच्यामध्ये संजीव नाईक खासदार असताना मोदी साहेब कसे क्रिमिनल आहेत, त्यांनी आणि त्यांच्या प्रशासनाने कसे रेप केलेले आहेत, त्यांनी कसं मोठा हत्याकांड घडवून आणलेलं आहे, ते कसे क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्यांच्यावर पासपोर्ट देऊ नये, बॅन कायम ठेवावा, अशा प्रकारचा आरोप करणारे हे भाजपचे लोक नाही आहेत, हे भाजप विरोधी लोक आहेत. तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, इथल्या भाजप पक्षाच्या एकाही पक्षनिष्ठ किंवा संघाच्या एकाही माणसाला तिकीट दिलं नाही. ज्या लोकांनी मंदाताईंचं काम केलं त्याच्या मुलासहित सगळ्यांची तिकीटं कापली, म्हणून ते भाजपचे लोक आमच्याबरोबर, आमची लढाई त्यांच्याबरोबर नाही. आणि त्याच्यामुळं परेशान होऊन शिंदे साहेबांवर हे आरोप करतात. पण शिंदे साहेबांची उंची खूप मोठी आहे, यांना मानखुर्दपर्यंत सुद्धा लोक ओळखत नाही, यांच्याकडं कुठलं खातं आहे ते सुद्धा लोकांना माहीत नाही आहे. हे या महापालिकेच्या हद्दीच्या बाहेर कुठेही ज्ञात नाही. त्यामुळे यांनी शिंदे साहेबांबरोबर बोलू नये. नक्कीच आपण पाहिलं की काल गणेश नाईक यांनी देखील आपला भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र आज शिवसेनेने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना देखील पत्रकार परिषदेमधूनच गणेश नाईकांचाही देखील समाचार घेतला आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.